हो या 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 समजलं असतं लोक कसे काही चालत छोट्या छोट्या मुलांना घेऊन येऊन राहिले माझ्या मैत्रिणीच्या रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले हे आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस येथे आलेले आहेत. नागपूरमधील ड्रॅगन पॅलेस बौद्ध आंबेडकरी जनतेची प्रचंड गर्दी झालेली आहे. आता बाद देतो ना रोहन सर का दे देतो. पाठी बघा हो, चप्पल बघा पाठी. रोड मध्ये बी हॉल मध्ये फिरू दे. ठीक आहे आले मी ताईंना विनंती करतो की आठवले साहेबांना या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या फक्त साहेबांसोबत तुम्ही या बाकी जाऊ. आणि पुष्प करून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने धम्मचक्र प्रवर्तन महोत्सवाच्या अंतर्गत आज ड्रॅगनच्या संस्थापिका ॲडव्होकेट सुरेखाच्या कुटुंबाने त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्री माननीय नामदार रामदास आठवले साहेब यांच्या संकल्पना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. तर यानंतर मी माननीय ताईंना विनंती करतो की माननीय साहेबांच्या हस्ते संविधान पुस्तकाच्या आणखी जल्दीला असेल
अशा पद्धतीने संविधानाची पुस्तकं आम्ही तयार करू आणि त्याचा आकार जो आहे तो वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये लिहिला जाईल अशा पद्धतीचा संविधानाचा पुढच्या 14 एप्रिलला त्याचं उद्घाटन होईल आणि त्या निमित्ताने दीक्षाभूमीवरून किंवा देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांना संविधानाचा हा जो मंत्र आहे हा घेऊन आपापल्या गावामध्ये आपापले खाना जात आहे. मी आठवले साहेबांना विनंती करते, मनीष पाटील यांनी या संकल्पना रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणजे वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड करत असताना त्याचं रजिस्ट्रेशन गरजेचं असते. आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा अशी मी आपल्याला फोटो मला पाठवा मला वाटतं की आठवले साहेबांचे शेरो शायरीनं तुम्ही पार्लमेंटमध्ये ऐकला. किती लोकांनी ऐकला आठवण करा. म्हणून आता त्यांचं स्वागत मी केल्यानंतर त्यांनी या ठिकाणी आपल्याला शेरो शायरीच्या माध्यमातून काही कविता तयार केली की नाही सुरेखा ताईनं? ते म्हणतील असं आणि श्रद्धा लोकांना शुभेच्छा देतील असं मी त्यांना विनंती करते. मी त्यांचं स्वागत करते. फोटो पाठवा आम्हाला. आपण मार्गदर्शन करावं अशी आपल्यास विनंती करते. आज माझं अत्यंत आनंदी झालेला आहे मन कारण पुढेला काही बनवलेलं आहे. ड्रॅगन पॅलेस म्हटलं की या नागपूरमध्ये अत्यंत अत्यंत आदरणीय प्रेरणा काम पुढेला काही विरोध आहेत आपल्या शरीराचा पुढेला विरोध आहे आपल्या शरीराचा कण आणि कण म्हणून तुम्हाला सुंदर दिसत आहे. इतर लोकांनी या पॅलेसला मजबूत करण्यामध्ये आणि आम्ही सगळे आम्ही सर्वजण आहोत. अरे भाई भाई म्हणून अत्यंत सुंदर अशा या परिसरामध्ये बुद्धाची अत्यंत मूर्ती पाहिल्यानंतर प्रकारची मूर्ती पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये खूप निर्माण होतो. समाधीचा विचार आपल्या मनामध्ये अत्यंत ऍक्टिव्हपणे शब्दामध्ये होतो. अशा पद्धतीची मूर्ती आणि ड्रॅगन पॅलेसला अत्यंत चांगलं बरोबर माननीय देवेंद्र फडणवीस
आज मी जाहीर करतो की माझ्या फंडातून 40 ते 50% एक पद ड्रॅगन पॅलेससाठी मी जेणेकरून या ठिकाणी येणाऱ्या लोकांना जाण्यामध्ये किंवा येण्यामध्ये किंवा इत्यादी त्या त्यामुळे आज कार्यक्रमाला जायचं माहिती करायचं त्यामुळं मी दुपारी गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक वर्षी मी भूमिका ताईने तुम्हाला प्रत्येक वर्षी निमंत्रण असतं लहानपणी मी हिंगणघाटाचा काय असल्यामुळं मला या ठिकाणी कार्यक्रमाला बोलता मी आपल्याला आपण बोलवलं की 5 वाजता नक्की मी या ठिकाणी येणार आहे कार्यक्रमाला आलेलो आहे आणि मी अनुमत दिल्याच्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकर